नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गिरीश मराठे, मॅथ्स अँड फिजिक्स एक्सपर्ट आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो। मागील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वी मॅथमॅटिक्स फर्स्ट पार्ट चॅप्टर नंबर 1 मॅथमॅटिकल लॉजिकला सुरुवात केली होती। मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकला ते थोडक्यात रिवाइज करूया। सर्वात प्रथम आपण स्टेटमेंट काय ते समजून घेतलं होतं। मित्रांनो, इंग्रजी ज्याप्रमाणे काही वाक्य असतात, ओपन सेंटेन्सेस, एक्सक्लेमेटरी, तुम्हाला वाटेल थोडंसं की आपण इंग्रजी शिकत आहोत, परंतु कुठल्याही सेंटेन्सला आपण स्टेटमेंट नाही म्हणत। ज्या सेंटेन्समध्ये डिक्लरेशन असतं त्या सेंटेन्सला आपण स्टेटमेंट म्हणत असतो। फॉर एक्झाम्पल, ही इज अ टीचर, तर हे जे सेंटेन्स आहे याच्यात ही हा डिक्लेअर नाहीये ही कोण आहे, तर हे ओपन आहे ही साठी, हिच्या जागेवर आपण कोणाचंही नाव घेऊ शकतो, म्हणून त्याला आपण ओपन सेंटेन्स म्हणतो आणि हे स्टेटमेंट नाही। हाऊ आर यू, हु आर यू, व्हॉट अ tall boy you are, exclamatory sentences, drink a glass of water। समजून घ्या मित्रांनो, ओपन सेंटेन्सेस नॉट अ स्टेटमेंट, इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट्स, exclamatory sentence not a statement, imperative sentence not a statement। So what is the statement? Only declarative sentences are statements। For example, Narendra Modi is PM of India। So in this sentence the name is given here, and what is Narendra Modi ji is that the Prime Minister of India। So declaration is here, so therefore it is a statement, and these are open sentences, interrogative, exclamatory and imperative sentences are not a statements। मागील व्हिडिओमध्ये आपण हे शिकला होता, थोडक्यात रिवाइज केलं। स्टेटमेंटला दोन व्हॅल्यू पैकी एक व्हॅल्यू असू शकते, आयदर ट्रू आयदर फॉल्स। ट्रू साठी टी आणि फॉल्स साठी एफ। एकाच वेळेला दोघी आपण सांगू शकत नाही, एक तर ट्रू असेल एक तर फॉल्स असेल। त्याच्यानंतर आज आपण पाहणार आहोत स्टेटमेंट पॅटर्न। स्टेटमेंट पॅटर्न मित्रांनो, पी कंजक्शन क्यू, P implication Q, negation P, double implication negation Q। एका स्टेटमेंटला दुसऱ्या स्टेटमेंटने लॉजिकल कनेक्टिव्हने आपण जोडलं तर स्टेटमेंट पॅटर्न तयार होत असते। खूप सोपं आहे स्टेटमेंट पॅटर्न। हे सर्व स्टेटमेंट पॅटर्न आहेत, 1 2 3। आणखीन यांना मोठं करता येतं, डिस्जंक्शन P implication Q, लहान स्टेटमेंट असू शकतो, स्टेटमेंट पॅटर्न मोठंही असू शकतो। तर अशा प्रकारे स्टेटमेंट पॅटर्न आपण लिहू शकतो। स्टेटमेंट पॅटर्नचे वेगवेगळे प्रकार असतात, ते खालील प्रकारे आपण या ठिकाणी दाखवू। स्टेटमेंट पॅटर्नचे कोणते कोणते प्रकार असतात? टाइप्स ऑफ स्टेटमेंट पॅटर्न। स्टेटमेंट पॅटर्नचे 3 प्रकार आहेत। स्टेटमेंट पॅटर्न साठी तुम्ही ट्रूथ टेबल तयार केला आणि त्या ठिकाणी त्याच्या लास्ट कॉलम मध्ये सर्व एंट्री जर का टी आल्या, टी आणि फक्त टी ट्रूथ, तर त्याला आपण म्हणूया टॉटोलॉजी। आणि जर स्टेटमेंट पॅटर्नच्या सर्व एंट्रीज फॉल्स आल्या मित्रांनो, तर त्याला आपण म्हणूया कॉन्ट्राडिक्शन।
आणि जर सर्व व्हॅल्यू ट्रू नाही किंवा सर्व व्हॅल्यू फॉल्स नाही, म्हणजे नायदर ऑल ट्रू अँड नायदर ऑल फॉल्स, मिक्स आल्या समजा, तर त्याला आपण म्हणणार कॉन्टिजन्सी. सो ऑल ट्रू tautology indicated by small t, contradiction indicated by small c, and contingency cannot be indicated by t or c. It is mixed values, mixed, not all true, not all false. काही ट्रू असतील, काही व्हॅल्यू फॉल्स असतील. तर अशा प्रकारे आपण स्टेटमेंट पॅटर्न जर त्या ठिकाणी टेबल तयार केला तर 3 प्रकारचे स्टेटमेंट पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतील. स्टेटमेंट पॅटर्न आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये जे रूल्स शिकला ते पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पाहूया. पी क्यू जर 2 स्टेटमेंट असतील तर किती रो येतील ते पुन्हा मी समजावण्याचा प्रयत्न करत आहे. 2n rows. What is n? n is number of statements. पुन्हा एकदा लक्षात घ्या मित्रांनो, n म्हणजे नंबर ऑफ स्टेटमेंट्स. या ठिकाणी आपल्याला p आणि q हे 2 स्टेटमेंट्स दिलेले असल्यामुळे आपण n 2 घेत आहोत. n is equal to 2. Put the value of n 2^2. 2 square means 4. So that is 4 rows. तर अशा प्रकारे जेव्हा p आणि q स्टेटमेंट असतील तेव्हा आपण 4 rows घेणार आहोत. परंतु जर 3 स्टेटमेंट असतील p q r, at that time you put 2n, that is equal to 2^3, and 2^3 means 2 into 2 into 2, again 2 to the 4, 4 to the 8 rows. मित्रांनो त्यावेळेला तुम्हाला 8 rows असतील. ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे. विद्यार्थी लिहितात 4 रो 8 रो पण समजत नसतं, आणि ते समजून घेण्यासाठी हा फॉर्म्युला अतिशय महत्त्वाचा आहे. 2n rows. n means number of statements. ठीक आहे. त्यानंतर रूल्स पुन्हा एकदा रिवाइज करूया. p q, p conjunction q, p disjunction q, p implication q, and last one p double implication q. मित्रांनो 2 स्टेटमेंट असल्यामुळे आपण 4 रो घेणार. डबल ट्रू, डबल फॉल्स, आणि क्यू साठी अल्टरनेट ट्रू फॉल्स हे लक्षात ठेवायचं आहे. नेहमी अशाच प्रकारे राहील. हे कशासाठी असतं? पेअरिंग साठी. दुसरा कुठलाही रूल नाही त्या ठिकाणी. पेअरिंग असली पाहिजे. एकदा 2 ट्रू, एकदा दोघी फॉल्स, अल्टरनेट ट्रू अँड फॉल्स हे पेअरिंग होण्यासाठी अशा प्रकारे आपण लिहित असतो. आता रूल बघूया. कंजक्शन. कंजक्शन साठी लॉजिकल वर्ड त्या ठिकाणी आपण जर घेतला तर अँड, आणि डिसजंक्शन साठी ऑर, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. पी कंजक्शन क्यू साठी रूल आहे बोथ ट्रू देन ट्रू, म्हणजे पी आणि क्यू यांच्या दोघींच्या ट्रूथ व्हॅल्यू या टी असाव्या, तेव्हाच तो ट्रू घेऊ शकतो आपण. सो आय राईट टी. दोघी ट्रू नाही आहेत म्हणून आपण या ठिकाणी फॉल्स लिहू. दोघी ट्रू नाही आहेत म्हणून फॉल्स. दोघी फॉल्स आहेत, ट्रू नाही, फॉल्स. मित्रांनो डिसजंक्शनचा रूल त्याच्या विरुद्ध आहे. एक जरी ट्रू असलं तरी आपण ट्रू घेत असतो, आणि मग फॉल्स केव्हा घ्यायचं? बोथ फॉल्स देन फॉल्स. डिसजंक्शन इज अ फॉल्स when both false, otherwise not. So look here, both true, then you get one true, then you also write true. One true, both false, then you write false. समजून घ्या. कंजक्शन दोघी ट्रू असतील तेव्हाच ट्रू घेतलेला आहे, आणि डिसजंक्शन दोघी फॉल्स असतील तेव्हाच घेतलेला आहे. आता इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशनचा एकदम सोपा रूल आहे. जर पहिल्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू टी असेल आणि दुसऱ्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू एफ असेल तर त्याचं उत्तर आहे फॉल्स. लक्षात घ्या. अदरवाइज ट्रू. लुक हियर, पी अँड क्यू. टी आहे पी ला पण क्यू एफ नाहीये म्हणून तो ट्रू घेऊया. सेकंड रो, पी ट्रू आणि क्यू फॉल्स, म्हणजेच तुम्हाला फॉल्स घ्यावा लागेल.
After that, here P is not true and Q is not F, so you write true. Here also both false, therefore you can't write false, therefore true. So implication is only false when P is true and Q is false, otherwise always true. The last one is P double implication Q. मित्रांनो P double implication Q साठी आयडेंटिकल व्हॅल्यूज असल्या तर ट्रू होणार आहे. P आणि Q च्या दोघी स्टेटमेंटच्या व्हॅल्यूज सारख्या असल्या पाहिजे. इन द फर्स्ट रो both values are identical, either trues or either false, no matter. दोघी व्हॅल्यूज सारख्या आहेत, मग लिहायचं ट्रू. सेकंड रो मध्ये दोघी व्हॅल्यूज सारख्या नाहीत, फॉल्स लिहा. थर्ड रो दोघी व्हॅल्यूज सारख्या नाहीत, फॉल्स लिहा. फोर्थ रो दोघी व्हॅल्यूज सारख्या आहेत, जरी फॉल्स असल्या तरी चालेल, परंतु आयडेंटिकल आहेत, म्हणून डबल इम्प्लिकेशन फॉल्स आलेला आहे. दोघी व्हॅल्यू सारख्या आहेत म्हणून आपण ट्रू घेतलेला आहे. इन द फर्स्ट कॉलम दोघी व्हॅल्यू आयडेंटिकल आहेत बघा, आणि लास्ट कॉलम मध्ये सुद्धा दोघी व्हॅल्यू आयडेंटिकल आहेत म्हणून आपण ट्रू घेतलेला आहे. अशा प्रकारे पुन्हा एकदा आपण हे सगळे रूल्स रिवाइज केलेले आहेत आणि येणारे सगळे प्रश्न या रूल्सवर आधारित असतील, लक्षात ठेवायचं. मित्रांनो सगळे रूल झाल्यानंतर आज आपण जे घेणार आहोत ते आहे स्टेटमेंट पॅटर्न साठी इक्विव्हॅलन्स. शो द इक्विव्हॅलन्स. त्याच्यानंतर आयडेंटिफाय द टाइप ऑफ द स्टेटमेंट पॅटर्न. थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलं देर आर 3 टाइप्स ऑफ स्टेटमेंट पॅटर्न. फर्स्ट टॉटॉलॉजी, सेकंड कॉन्ट्राडिक्शन and third is contingency. फार सोपं आहे. तुम्ही स्टेटमेंट पॅटर्न तयार केलं, ट्रूथ टेबल केला, लास्ट कॉलम मध्ये ऑब्झर्वेशन करा. जर लास्ट कॉलम मध्ये सर्व एंट्रीज टी असतील, लास्ट कॉलमच्या सर्व एंट्रीज टी असतील, तर त्या स्टेटमेंट पॅटर्नला म्हणायचं टॉटॉलॉजी. खाली एक सेंटेन्स लिहायचं आहे, फार महत्वाचं आहे. खाली तुम्ही सेंटेन्स नाही लिहिलं तर तुमचे मार्क्स कापले जाऊ शकतील. ते असं सेंटेन्स असेल, all entries in the last column are T, hence given statement pattern is tautology. समजा लास्ट कॉलम मध्ये सर्व एंट्रीज F असतील, दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल तुम्ही तयार केला आणि त्या ट्रूथ टेबल मध्ये सर्व एंट्रीज जर फॉल्स असतील तर तुम्ही खाली एक लाईन लिहायची आहे. All entries in the last column of the given statement pattern are F, hence the given statement pattern is contradiction. आणि जर समजा मिक्स आल्या, काही ट्रू काही फॉल्स, किती फॉल्स किती ट्रू हे सांगू शकत नाही. इट डिपेंड्स अपॉन द गिवन स्टेटमेंट पॅटर्न. स्टेटमेंट पॅटर्न जसं दिलं असेल तसं ते व्हॅल्यूज बदलू शकतील, परंतु मिक्स व्हॅल्यू साठी तुम्ही लिहायचं आहे ऑल एंट्रीज नायदर ऑल टी नॉर ऑल एफ, हेन्स गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्टिजन्सी. फार सोपं आहे मित्रांनो. ऑल ट्रू देन टॉटॉलॉजी, ऑल फॉल्स देन कॉन्ट्राडिक्शन, अँड नायदर ऑल ट्रू नायदर ऑल फॉल्स. कुठेही तुम्हाला सर्व एकसारखे आयडेंटिकल व्हॅल्यूज नाही दिसत असतील, मिक्स व्हॅल्यूज आहेत, तुम्ही त्याला कॉन्टिजन्सी म्हणा. शेवटचं वाक्य लक्षात ठेवायचं आहे, ऑल एंट्रीज इन द लास्ट कॉलम आर टी, हेन्स गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटॉलॉजी. ऑल एंट्रीज इन द लास्ट कॉलम आर एफ, हेन्स गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्ट्राडिक्शन. तर फार सोपं आहे. हे असे प्रश्न कंपल्सरी दरवर्षी बोर्ड एक्झाम मध्ये येत असतात. त्याच्यापैकीच आपण एक प्रश्न घेऊया. Question 1. Identify type of statement pattern.
Question number 1. P conjunction P implication Q. Implication Q. So students, I write the example here. हे स्टेटमेंट पॅटर्न आपल्याला ओळखायचं आहे. तर याचा आपल्याला ट्रूथ टेबल तयार करायचा आहे. फर्स्ट स्टेटमेंट इज P. लुक ॲट द सेकंड स्टेटमेंट इज Q. इथं आपल्याला निगेशन देण्यात आलेलं नाही आहे. हे लिहिताना एक काळजी घ्यायची, मोठा ब्रॅकेट मध्ये लहान ब्रॅकेट आहे. बघा, आधी लहान ब्रॅकेट घेणार. P implication Q. नेक्स्ट P implication Q ला P कंजक्शन ने जोडलेला आहे. P कंजक्शन P implication Q. त्यानंतर मित्रांनो संपूर्ण ब्रॅकेटला Q शी आपण जोडायचं आहे. एक मोठा ब्रॅकेट येईल. P कंजक्शन P implication Q. ब्रॅकेट कंप्लीट. implication Q. हे लिहित असताना लक्षात घ्या, कुठेही आपल्याला पाठांतराची आवश्यकता नाही. स्टेटमेंट पॅटर्न इथंच देण्यात आलेले P आणि Q. P implication Q एक लहान ब्रॅकेट आहे, तो आधी घेतला, मग मोठा ब्रॅकेट आणि शेवटी पूर्ण जोडलेला आहे. तर आपल्याला नेहमीप्रमाणे दोन स्टेटमेंट असल्यामुळे 4 रो असतील. डबल ट्रू, डबल फॉल्स. In the next column, true, false, true, false. मित्रांनो, व्यवस्थित टेबल काढून घेणे अतिशय महत्त्वाचे असणार आहे. पट्टीचा वापर करायचा आहे, कंटाळा करायचा नाही. टेबल व्यवस्थित काढायचा आहे. कॉलम आणि रो सुव्यवस्थित दिसले पाहिजे. तुम्ही स्केलचा वापर करून काढणार आहात. सर्व रूल तुम्ही शिकला आहात. P implication Q. T नंतर F आल्यास तो फॉल्स येतो आणि मग आपण या ठिकाणी लिहिला फॉल्स. मित्रांनो, जिथं T नंतर F नसेल ते सगळे ट्रू असतील, लक्षात घ्या. इकडे लेफ्ट साइडला T आहे, राईटला F नाही, म्हणून आपण घेणार आहोत ट्रू. T नंतर F आला, इम्प्लिकेशन फॉल्स आलेला आहे. इकडे लेफ्ट साइडला फॉल्स आहे, राईटला ट्रू आहे. जर TF असा क्रम आला तरच फॉल्स घ्यायचे, अन्यथा ट्रू आहे. नेक्स्ट डबल फॉल्स. लेफ्ट साइडला जर T राहिला असतं तर आपण फॉल्स घेतला असता, म्हणजे TF या सिक्वेन्स साठी फॉल्स असतो. Implication is only false when TF sequence, otherwise true. Next, you have to combine with P conjunction. So students, look at this sentence. P is here and combine with P implication Q. What is the sign here? Conjunction. What is the rule for the conjunction? Both true, then true. जर दोघीच ट्रू असतील तरच ट्रू घ्या. P ची ट्रूथ व्हॅल्यू आहे T आणि implication P implication Q ची ट्रूथ व्हॅल्यू आहे T. Yes, we can take T. Look here, the value of the P, T, and P implication Q ची value आहे F. So you can't write T, you have to write down F. दोघे ट्रू असतील तरच ट्रू लिहा. कंजक्शनचा रूल लक्षात ठेवायचा. अगेन दोघे ट्रू नाहीये. P ची ट्रूथ व्हॅल्यू आहे F आणि implication P implication Q ची ट्रूथ व्हॅल्यू आहे T, म्हणजे तुम्ही घेणार आहात फॉल्स. लास्ट row F and P implication Q T. So not both true. So therefore you write F. शेवटचा आता कॉलम राहिला आहे मित्रांनो. हा या कॉलमला implication आहे Q शी जोडलेला आहे, म्हणजे आधी हे आणि याच्यानंतर Q. लक्षात ठेवा, म्हणजे क्रम असा आहे, आधी इकडचा हा T येईल, त्याला हा इकडे T दिसतोय, म्हणजे TF सिक्वेन्स नाही, उलटी सिक्वेन्स आहे, कारण आधी हे आहे आणि त्याच्या पुढे implication Q आहे. लक्षात ठेवा, लेफ्ट टू राईट. आता इथे उलटे असं जाऊ आपण. T नंतर F आहे का आपण चेक करूया. नो, इकडे T नाही पण इकडे F आहे, पण इकडे T असला पाहिजे. बघा,
इथं टी नाही पहिल्या क्रमाला इथं टी नाही आहे, पण इकडे जर एफ असेल पण तिकडे टी नाही तर मग आपण त्याला फॉल्स घेऊ शकत नाही. इम्प्लिकेशनचा क्रम काय आहे, जर लेफ्ट साइडला ट्रू आलं आणि राईट साइडला एफ आला तर ऑब्वियसली यू राईट डाऊन द फॉल्स. लुक हिअर, टी नंतर टीच पुन्हा येतो आहे, फॉल्स नाही मध्ये घेऊ नका. इकडे तर लेफ्ट साइडला टी नाही आहे म्हणून डायरेक्टली तुम्ही टी लिहा, कारण फॉल्स होणार नाही येते. कारण फॉल्स होण्यासाठी इम्प्लिकेशन मध्ये लेफ्ट साइडला टी कंपल्सरी आहे आणि राईट साइडला एफ कंपल्सरी आहे. जर लेफ्ट साइडला टी नसेल तर डायरेक्टली उत्तर तुम्ही लिहू नका एफ, डायरेक्ट टी लिहा, म्हणजे शक्यता संपून जाते. टी इम्प्लाइज एफ असेल तेव्हा एफ, आणि जर लेफ्ट साइडला टीच नसेल तर मग एफ लिहू शकत नाही. इतकं सोपं आहे. आता विचार करा, तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे, आयडेंटिफाय म्हणजे ओळखा टाइप ऑफ द स्टेटमेंट पॅटर्न. आपण थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की स्टेटमेंट पॅटर्नचे 3 प्रकार आहेत. पहिला कॉन्ट्राडिक्शनच्या आधी टॉटॉलॉजी, पहिला टॉटॉलॉजी, दुसरा कॉन्ट्राडिक्शन आणि तिसरा आहे कॉन्टिजन्सी. तर मित्रांनो काय सांगितलं होतं मी, लास्ट कॉलम जे स्टेटमेंट पॅटर्न आहे ते लास्ट कॉलम मध्ये येत आहे आणि त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू कडे नजर ठेवा. ट्रू 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 ट्रू, all truth values in the last column are T, hence the given statement pattern is tautology. असं लिहायचं इकडे खाली, all entries in the last column of given truth table are T, hence it is tautology. तुम्ही हे वाक्य लिहिलं तर तुम्हाला पूर्ण गुण मिळतील. वाक्य लिहिण्याचा कंटाळा केला तर तुमचा अर्धा गुण कापला जाऊ शकतो. लक्षात घ्या मित्रांनो, आपण एक प्रश्न घेतलेला आहे. सर्व प्रश्न असेच असतील. सर्व प्रश्न कोणत्या रूलवर आधारित आहेत, कंजक्शन, डिस्जंक्शन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन. फक्त शेवटच्या कॉलमवर लक्ष असेल आणि तो रूल तुम्ही लक्षात ठेवणार आहात. नोट डाऊन. सो आय इरेज. आता आपण स्टेटमेंट पॅटर्न आयडेंटिफाय करणार आहोत. आयडेंटिफाय द टाइप ऑफ गिवन स्टेटमेंट पॅटर्न, वेदर tautology, contradiction or contingency. The given statement pattern is here. स्टेटमेंट पॅटर्न आयडेंटिफाय करण्यासाठी ट्रूथ टेबल काढावं लागतं आणि ट्रूथ टेबल काढण्यासाठी रूल्स महत्त्वाचे आहेत आणि ते रूल्स आपण थोड्या वेळापूर्वी शिकला आहात. स्टेटमेंट किती आहेत बघा, पी आणि क्यू, आणि आणखी निगेशन क्यू आहे. म्हणजेच या ठिकाणी जर 2 स्टेटमेंट असतील पी आणि क्यू तर आपल्याला 4 रो काढावे लागतील. लक्षात घ्या. सो आय राईट हिअर पी and then Q. Negation P is absent, therefore don't write. Only negation Q is here. Negation Q. त्यानंतर मित्रांनो एक ब्रॅकेट घ्यायचा आहे. हा पहिला P कंजक्शन निगेशन Q. त्यानंतर दुसरा ब्रॅकेट P इम्प्लिकेशन Q. आणि मग शेवटी या दोघांना जोडणारा आपल्याला स्टेटमेंट पॅटर्न घ्यायचा आहे. पूर्ण शेवटी लिहिणार P conjunction negation Q, double implication. The last is P implies Q. You can read implies, otherwise you can read P implication Q. अशा प्रकारे दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचा टेबल तयार करण्यासाठी हे तुम्हाला पहिल्याने आलं पाहिजे आणि फार सोपं असतं ते. जिथं दिलेलं आहे P कंजक्शन निगेशन Q, निगेशन आल्यामुळे आपण या ठिकाणी निगेशन घेतलेलं आहे. So I write double true as you learned previously. तुम्हाला 4 रो घ्यायचे, डबल फॉल्स. Q साठी तुम्हाला ट्रू फॉल्स अल्टरनेट घ्यायचे आहे, अल्टरनेट. नेक्स्ट निगेशन Q, व्हेरी सिंपल. ट्रू जिथं आहे तिथं फॉल्स करा, फॉल्सला ट्रू करायचं आहे, ट्रू साठी फॉल्स आणि फॉल्सला ट्रू, अल्टरनेट.
ट्रू फॉल्स इज देअर. मित्रांनो आता रूलवर लक्ष द्या. कंजक्शन कंजक्शन आला म्हणजे लगेच आठवायला पाहिजे. बोथ ट्रू देन ट्रू अदरवाइज फॉल्स. लुक हियर. पी कंजक्शन निगेशन क्यू. पी कंजक्शन निगेशन क्यू बोट ठेवायचे जर तुम्हाला समजत नसेल तर. मग एक ट्रू आहे आणि एक फॉल्स आहे मित्रांनो. कंजक्शन साठी दोघी ट्रू असावे लागतात म्हणून आपण या ठिकाणी घेणार आहोत फॉल्स. पी वर बोट ठेवलेला आहे. निगेशन क्यू वर पण ठेवा. yes both true therefore it is true. look here, not about true, they are false, therefore you write false. Last p is false and negation q is true, therefore conjunction always gives a rule that both statement must have truth value t, then you take true, otherwise false. So I write false here. हा कॉलम या ठिकाणी झालेला आहे. मित्रांनो तुमच्याकडे स्केल असेल तर स्केलचा वापर करून तुम्ही व्यवस्थितपणे टेबल काढून घेणं अत्यावश्यक आहे. या ठिकाणी तुमचं स्किल महत्त्वाचं राहील. आय ऑल्सो ड्रॉ द टेबल ॲज पॉसिबल ॲज. यूज द ruler to draw the table. ठीक आहे. पहा आता P implication. It's very easy. If P is true and Q is false, then the given statement pattern is false. Look here. P and Q. P is true but Q is not false. Therefore it is true. T नंतर false आलेला आहे. Implication साठी T नंतर जर false आला तर ते स्टेटमेंट फॉल्स असतं. इकडे टी नाही आणि तिकडे फॉल्स नाही म्हणजे फॉल्स येणार नाही, ट्रू येईल. इकडे टी नाही जरी तिकडे फॉल्स असला लक्षात ठेवा लेफ्ट साइडला ट्रू राइट साइडला फॉल्स तरच फॉल्स असतं, अदरवाइज ट्रू. लास्ट इज देअर. इम्प्लिकेशन च्या ऐवजी डबल इम्प्लिकेशन आहे. या दोघी स्टेटमेंट बघा. हा स्टेटमेंट इथं आहे आणि हा स्टेटमेंट पॅटर्न तिकडे. या दोघींमध्ये आपल्याला बघायचं आहे डबल इम्प्लिकेशन. व्हॉट इज द रूल फॉर द डबल इम्प्लिकेशन? that both should have identical values otherwise false. बघा दोघी व्हॅल्यूज आयडेंटिकल नाहीत म्हणून आपण घेणार आहोत फॉल्स. बघा तुम्ही आयडेंटिकल आहेत का? नाही मग फॉल्स घ्या. आयडेंटिकल नाही मग फॉल्स घ्या. दिसतंय आयडेंटिकल? नाही मग फॉल्स घ्या. मित्रांनो तुम्ही लास्ट कॉलमचं ऑब्झर्वेशन करा. सर्व व्हॅल्यूज false, 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 false. What is the question? Identify the type of given statement pattern. What do you say that? If all the entries in the last column are false, then the given statement pattern is contradiction. तुम्हाला एक लाइन खाली लिहायची आहे. All the entries in the last column of the truth table are T. Hence, given statement pattern is काय असेल given statement pattern? Contradiction. तर ठीक आहे मित्रांनो समजलं हे. एक स्टेटमेंट पॅटर्न आपण या ठिकाणी कॉन्ट्राडिक्शन साठी घेतलेला आहे. दुसरं एक स्टेटमेंट पॅटर्न घेऊया. P conjunction P implication Q bracket implication Q. पुन्हा एकदा आपण ट्रूथ टेबल तयार करूया. P इथं निगेशन दिसत नाहीये सो डोंट राइट निगेशन. P नंतर लिहूया Q आणि लहान ब्रॅकेट आधी घ्या. P implication Q. त्यानंतर मित्रांनो त्याला या P सोबत जोडायचे कंजक्शनने. P कंजक्शन P implication Q. कुठेही पाठांतर करायचं नाहीये.
as given in the statement pattern, you take step by step. After that, take the implication with the Q. Make the bracket P conjunction P implication Q. Bracket complete and then implication Q. Look here, the last statement pattern in the last column. So student, write double true, double false. In the Q, alternate true false, true false. What is the rule? P implication Q. Again and again the same rule is there. If P is true and Q is false, then it is false. Otherwise, every value is true. P is true but Q is not false. Therefore, it is true. Here, P is not a T. So therefore, its truth value is true. Here also not a T, but here Q false. But put the condition T implication F always false. Very simple rule. Otherwise, everything is true. Yes, I write the true. Next one, P conjunction. लक्षात घ्या, P चं या P implication Q सोबत conjunction करायचे. Remember the rule. Both true then true. Yes, true is here. Not about true, false. बोथ ठेवायचे थोडं समजण्यासाठी. Not about true, false. Yes, not both true. जर दोघी ट्रू असतील तरच ट्रू लिहा, अन्यथा फॉल्स. And now student, the last column is there. या पूर्ण ब्रॅकेटचं इम्प्लिकेशन कोणाशी करायचे आहे तर Q सोबत. बघा हा Q. Q चे व्हॅल्यूज इथं आपण तात्पुरता लिहून घेऊया. T F T F यांच्यामध्ये आपण इम्प्लिकेशनचं चिन्ह टाकू शकतो तुम्हाला समजण्यासाठी, कारण ते उलट समजणार नाही म्हणून आपण इथं तात्पुरता लिहिलेलं आहे. तसं परीक्षेत लिहू नका. हे स्टेटमेंट दिसतंय तुम्हाला आणि इम्प्लिकेशन Q म्हणून मी या ठिकाणी लांब उलट्या दिशेने समजणार नाही, कारण आपला विचार कसा असतो टी इम्प्लिकेशन फॉल्स देन फॉल्स. लक्षात घ्या हा रूल. आता पहा समजेल तुम्हाला. टी इम्प्लिकेशन टी इम्प्लिकेशन एफ नाही म्हणून या ठिकाणी आपण ट्रू घेणार आहोत. ठीक आहे, बघा इथं टी नाही, इकडे एफ आहे. सो इट इज ऑल्सो ट्रू. लुक हियर, इकडे टी नाही, इकडे एफ नाही. इकडे एफ, तिकडे एफ. कंडिशन चेक करा. टी एफ असेल तरच फॉल्स लिहा. हे तात्पुरता समजण्यासाठी केलेले अंडरस्टँडिंग आहे मित्रांनो. ते तुम्ही लिहायचं नाही. तुम्ही नाही तर असं समजू शकता. टी आणि तिकडे क्यू आहे. टी इम्प्लिकेशन टी नो, सो देयरफॉर ट्रू. एफ इम्प्लिकेशन एफ ट्रू ऑलवेज. एफ इम्प्लिकेशन टी ट्रू. एफ इम्प्लिकेशन एफ ट्रू. ओनली टी इम्प्लिकेशन एफ इज फॉल्स. व्हेरी सिंपल. आणि मग टेबल तुम्ही व्यवस्थित कंप्लीट करायचा आहे. स्केलचा वापर करायचा आहे मित्रांनो. सो चेक करा. लास्ट कॉलम मध्ये सर्व एंट्री चेक करा. द ट्रूथ व्हॅल्यूज इन द लास्ट कॉलम आर T, 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 T. So therefore it is tautology. काय लिहिणार खाली? All entries in the last column are T. Hence, given statement pattern is tautology. आणि मागचं स्टेटमेंट पॅटर्न होतं कॉन्ट्राडिक्शन. जर एखादं स्टेटमेंट पॅटर्न असं आलं, मिक्स आले, तर तुम्ही त्याला म्हणणार कॉन्टिजन्सी. राईट डाऊन. सो आय इरेज. सो स्टुडंट, in this video you learn type of statement pattern and how do we identify the given statement pattern. आणखी एक प्रश्न या ठिकाणी घेणार आहात. शो द इक्विव्हॅलन्स. प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन. मागच्या वर्षी विचारला गेलेला प्रश्न आहे. टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह 2 मार्क्स 2 गुणांसाठी विचारलेला प्रश्न आहे. व्हॉट द क्वेश्चन? using
truth table. Prove that statement pattern घेऊया. negation P, conjunction Q, equivalence P disjunction Q, conjunction negation P. मित्रांनो, इक्विव्हॅलन्स सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. या ज्या 3 लाईन दिसत आहेत तुम्हाला ट्रिपल लाईन, याला इंडिकेशन आहे इक्विव्हॅलन्स. म्हणजेच लेफ्ट साइडचं जे स्टेटमेंट पॅटर्न आहे त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज आणि राईट साइडचं स्टेटमेंट पॅटर्न त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज मॅच होतील, आयडेंटिकल असतील, सारखे असतील, तर त्यावेळेस त्याला आपण म्हणू हेन्स प्रूफ. फक्त तुम्हाला 2 गुण मिळतील, पण फारच सोपं आहे. त्याच्यासारखाच आपण ट्रूथ टेबल तयार करूया. या ठिकाणी 2 स्टेटमेंट आहेत, P, Q. सो अगेन निगेशन इज हियर, निगेशन P, निगेशन Q आहे का चेक करा. नाही, लिव्ह इट. यात एक फरक आहे मित्रांनो. मागे जे शिकला तिथं कॉलम नंबर देण्याची आवश्यकता नाही, इथं आपल्याला कॉलम नंबर द्यायचा आहे. कॉलम नंबर देऊया. 1 2 3 P Q, negation Q, negation P, fourth column, negation P conjunction Q. Next, fifth column, P conjunction Q. Column number 6, the last statement pattern, P disjunction Q, conjunction negation P. अशा प्रकारे तुम्ही कॉलम नंबर देणार आहात, द्यावंच लागेल. After that, double true, double false, same, true, false, same, negation. सर्व P चे ट्रूथ व्हॅल्यूज, ट्रू चे फॉल्स आणि फॉल्स चे ट्रू करा. यस, हियर इज अ फॉल्स, अगेन फॉल्स, फॉल्स चे ट्रू केलेलं आहे. मित्रांनो, फोर्थ कॉलम काय बघा, निगेशन P कंजक्शन Q, निगेशन P कंजक्शन Q जवळच दिसतंय. निगेशन P आणि कंजक्शन रूल आतापर्यंत लक्षात आला आहे. बोथ ट्रू देन ट्रू. लुक हियर, नॉट अ बोथ ट्रू, देअरफॉर इट इज अ फॉल्स. दोघे ट्रू आहे का चेक करा. नाही, फॉल्स. दोघे ट्रू आहे, यस, ट्रू घ्या. दोघे ट्रू नाही, मग फॉल्स घ्या. नेक्स्ट, P कंजक्शन Q, कंजक्शनाचं तिथं सुद्धा बोथ ट्रू देन ट्रू. यस, नॉट अ बोथ ट्रू, नॉट अबाउट ट्रू, नॉट अबाउट ट्रू असं लक्षात घ्यायचं. दोघे ट्रू नाही आहेत, ऑब्विसली डायरेक्टली तुम्ही लिहिणार आहात फॉल्स. फार सोपं आहे. आता शेवटचा कॉलम नंबर 6, तो राईट साइडचा स्टेटमेंट पॅटर्न दर्शवतो. बघा, P डिस्जंक्शन Q कुठे आहे? P डिस्जंक्शन Q या ठिकाणी घ्यावं लागेल. P डिस्जंक्शन Q सोबत त्या ठिकाणी आहे निगेशन P. बघा, या सर्व ठिकाणी तुम्हाला P डिस्जंक्शन Q दिसत नाही, म्हणजे तुम्हाला आणखी 6 नंबरचा कॉलम वाढवायचा आहे. P डिस्जंक्शन Q आणि 7 नंबरचा कॉलम राहणार आहे P डिस्जंक्शन Q कंजक्शन निगेशन P. म्हणजे जसं जेवढे कॉलमची गरज असते तेवढे कॉलम आपल्याला घ्यायचे असतात, वाढवायचे असतात, लक्षात घ्या. आता P डिस्जंक्शन Q, व्हॉट इज द रूल फॉर द डिस्जंक्शन? बोथ फॉल्स देन फॉल्स, अदरवाइज ट्रू. लुक हियर, दोघी फॉल्स नाही आहेत, दोघी फॉल्स नाही, दोघी फॉल्स नाही, फक्त लास्ट त्या ठिकाणी एंट्री आहे डबल फॉल्स. तिथं आपण तुम्ही घेणार आहात फॉल्स. अन्यथा सर्व ठिकाणी एक एक ट्रू दिसतोय, म्हणजेच तो डिस्जंक्शन ट्रू आहे. 3 ठिकाणी ट्रू आणि एकाच ठिकाणी फक्त तो फॉल्स आहे. व्हेरी सिंपल. आता मग याला P डिस्जंक्शन Q ला कंजक्शनने जोडले निगेशन P शी. तुम्हाला बोट ठेवावं लागेल निगेशन P आणि P डिस्जंक्शन Q. त्या ठिकाणी आहे मधलं चिन्ह कंजक्शन. सेम पॅटर्न, कंजक्शन बोथ ट्रू देन ट्रू. बघा, दोघे ट्रू नाहीयेत, चेक करा. दोघे ट्रू नाहीयेत, दोघे ट्रू इथं आहेत. बघा, यस, दोघे ट्रू आहेत. जर दोघे ट्रू असेल तरच तिथं मी ट्रू करत आहे. यस, दोघे ट्रू नाहीयेत, म्हणजेच बघा एकाच ठिकाणी फक्त दोघे ठिकाणी ट्रू सापडलेला आहे, म्हणून कंजक्शनचा आपण ट्रू घेतला. अदरवाइज सगळे फॉल्स घेऊया. डोंट वेस्ट टाइम. करेक्ट, टेक द फॉल्स. मित्रांनो, चेक करा. ट्रिपल लाईनच्या लेफ्ट साइडच्या स्टेटमेंट पॅटर्नचा कॉलम किती नंबरचा आहे? यस, इट्स अ 4 नंबर कॉलम. लुक हियर, 4. आणि हा राईट साइडचा कॉलम नंबर आहे 7. चेक करायचं आहे आपल्याला. आपण आधी टेबल व्यवस्थितपणे काढूया.
टेबल काढणं अत्यंत आवश्यक आहे. तुमचं स्किलही तेवढंच महत्त्वाचं आहे. पट्टीचा वापर तुम्ही करायचा आहे. डोंट डू फ्री स्टाईल. ठीक आहे. आता आपण कॉलम घेऊया. फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ आणि सेवन. मित्रांनो, लेफ्ट साईडचा हा कॉलम नंबर 4 आहे आणि हा राईट साईडचा कॉलम नंबर 7 आहे. आता बोर्ड ठेवायचे. ठेवा. यस, सारखे आहे का हो चेक करा. दिसताय हो सारखे आहेत. यस, सेकंड एंट्री आल्सो सेम, थर्ड एंट्री आल्सो सेम. हियर इज टी, देयर आल्सो टी, and last fourth entry false and here also false. Means column number 4 indicates the statement pattern of the left hand side, column number 7 indicates the statement pattern of the right hand side, and they both have same identical values, hence proof. Using the truth table we have to prove that the equivalence. मग तिथं वाक्य लिहायचे. Entries in the column 4, entries in the column 4 and column 7. How are the entries? Identical. Hence, ते स्टेटमेंट पॅटर्न पुन्हा लिहायचे मित्रांनो. काहीच पाठ करायची गरज नाहीये. पी कंजक्शन क्यू ट्रिपल लाईन म्हणजे इक्विव्हॅलन्स इज प्रूव्ह. म्हणजे हे सिद्ध झालेलं आहे. कसं सिद्ध केलं आपण? ट्रूथ टेबल काढून. अशा प्रकारे इक्विव्हॅलन्सचा प्रश्न 2 गुणांसाठी विचारण्यात आला होता 2025 च्या 12th बोर्ड क्वेश्चन पेपर मध्ये. आपण पाहिलं स्टेटमेंट पॅटर्न, आपण पाहिलं इक्विव्हॅलन्स. त्याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये स्टेटमेंट पॅटर्न आणि इक्विव्हॅलन्स हा टॉपिक पूर्ण झालेला आहे. तरी पण आपण शेवटी ड्युअॅलिटी हा टॉपिक घेणार आहोत मित्रांनो. तो सुद्धा महत्त्वाचा आहे. तो 2 गुणांसाठी विचारला जाऊ शकतो. So write down, I will erase. Duality. Duality. मित्रांनो, ड्युअॅलिटी हा लहान टॉपिक आहे परंतु खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला एखादं स्टेटमेंट दिलेलं आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी लिहिणार आहात त्याचं ड्युएल, तर त्यासाठी छोटासा रूल आहे. तो आहे, जर त्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये कंजक्शन असेल तर कंजक्शन चेंजेस टू डिसजंक्शन. लक्षात ठेवा, फार सोपं आहे. त्याचप्रमाणे जर त्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये डिसजंक्शन आलं तर डिसजंक्शन changes to conjunction. आणि थर्ड, जर त्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये टॉटोलॉजी आलं, टी स्मॉल टी इंडिकेट द टॉटोलॉजी. तुम्ही थोड्या वेळापूर्वी टॉटोलॉजी शिकलेलं आहात. टी चेंजेस टू सी. व्हॉट इज सी? सी इंडिकेट्स द कॉन्ट्राडिक्शन. सेम वे सी चेंजेस टू टी. Number 5, negation remains same. मित्रांनो, जर निगेशन आलं असेल त्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये आणि तुम्हाला सांगितलं ड्युएल लिहा, राईट द ड्युएल ऑफ द गिवन स्टेटमेंट पॅटर्न, सो डोंट चेंज द निगेशन साइन, कीप इट. अँड PQRS also do not change their स्टेटमेंट मध्ये चेंज होणार नाही, फक्त सिम्बॉल बदलतील. या ड्युअॅलिटी मध्ये इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशन देण्यात आलेलं नसतं. फक्त कंजक्शन, डिसजंक्शन. डिसजंक्शन चेंजेस टू कंजक्शन, टॉटोलॉजी चेंजेस टू कॉन्ट्राडिक्शन, कॉन्ट्राडिक्शन चेंजेस टू टॉटोलॉजी. लक्षात घ्या, फार सोपं आहे. आपण एक प्रश्न घेऊया. क्वेश्चन नंबर 1. Write dual of the following. Write
dual of the following. Question number 1. P disjunction Q conjunction R. Second question. P disjunction Q disjunction R. Equivalence. dual मध्ये equivalence सुद्धा येऊ शकतं. Question number 3. P conjunction T. T indicates the tautology. Disjunction C. C indicates the contradiction. Negation Q. आणि क्वेश्चन नंबर 4 आहे मित्रांनो, सेंटेन्स सुद्धा येऊ शकतं. माधुरी हॅज कर्ली हेअर and brown eyes. मित्रांनो, अँड शब्दावर लक्ष केंद्रित करा. अँड शब्द इंडिकेट करतो कंजक्शन. कंजक्शनचं डिव्हेल करताना काय करायचं आपल्याला? डिस्जंक्शन करायचं आहे. व्हेरी सिंपल. लुक हिअर. पी ॲज इट इज डिव्हेल करत असताना डिस्जंक्शनचं करायचं तुम्हाला कंजक्शन. क्यू ॲज इट इज कंजक्शनचं डिस्जंक्शन. दिस इज सिंपल आन्सर. नेक्स्ट, पी ॲज इट इज डिस्जंक्शनचं कंजक्शन, क्यू ॲज इट इज डिस्जंक्शनचं कंजक्शन, आर ॲज इट इज ट्रिपल लाईन. डू नॉट गेट चेंजेस. ट्रिपल लाईन तशीच राहणार. इक्विव्हॅलन्स इंडिकेट करते. पी आहे डिस्जंक्शन दिसते तुम्हाला कंजक्शन, क्यू आहे डिस्जंक्शनचं करा कंजक्शन, झालं सिंपल. नेक्स्ट, पी ॲज इट इज कंजक्शन चेंजेस टू डिस्जंक्शन, टी चेंजेस टू सी, डिस्जंक्शन changes to conjunction, C changes to T, conjunction changes to disjunction. Negation remains same. What is the Q? Q also same. Madhuri has curly hair. And जिथं आहे and ऐवजी तुम्हाला लिहायचंय or. and चं ड्युएल or होईल आणि or चं ड्युएल and होईल, लक्षात ठेवा. और बाकी काही बदलणार नाही. ब्राउन आईज. म्हणजेच हा प्रश्न जर परीक्षेत आला तर तुम्हाला सहज गुण मिळतील. परंतु लक्षात घ्या, कोणाला मिळतील? ज्यांनी कन्सेप्ट क्लिअर करून घेतल्या, ज्यांनी समजून घेतलं, ज्यांनी असे प्रश्न सोडवले, ज्याने रिव्हिजन केली, परीक्षेपर्यंत ते टिकून ठेवलं, त्याच्यासाठीच आहे. जो एकदा शिकला आणि नंतर बघितलंच नाही त्याने, तर त्याला हे प्रश्न चुकण्याची शक्यता आहे. कारण हे चॅप्टर जितकं सोपं आहे तितकं कन्फ्युजिंग आहे मित्रांनो. सिम्बॉल्स कन्फ्यूज करू शकतात. तर लक्षात घ्या. आपण ड्युअॅलिटी सुद्धा या ठिकाणी टॉपिक घेतलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचा टॉपिक आपण घेणार आहोत मित्रांनो. त्याच्यावर बोर्डात खूप वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत. तो टॉपिक आहे निगेशन. मग त्या निगेशनचे रूल्स काय शिकायचंय? रूल्स ऑफ निगेशन. अतिशय महत्त्वाचा टॉपिक. त्याच्यानंतर आहे कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. हा छोटासा टॉपिक आहे ड्युअॅलिटी सारखाच, पण महत्त्वाचा टॉपिक आहे निगेशन अँड रूल्स ऑफ निगेशन. त्यानंतर आहे स्विचिंग सर्किट. फार महत्त्वाचा टॉपिक आहे, कंपल्सरी विचारला जाणारा आहे आणि तो समजून घेतला तर या चॅप्टरमध्ये तुम्हाला 8 गुण नक्कीच मिळणार, 100% खात्री. शेवटचा एक टॉपिक याच्यात राहिलेला आहे मित्रांनो, तो आहे क्वांटिफायर. समजून घ्या, तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. क्वांटिफायर्स. देयर आर 2 टाइप्स ऑफ द क्वांटिफायर्स. फर्स्ट, युनिव्हर्सल क्वांटिफायर. याचं चिन्ह आहे अशा उलट्या ए प्रमाणे दाखवायचंय. आणि दुसरं आहे एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. तो ई उलटा लिहायचा आहे, सिम्बॉलिक. त्याला म्हणतात युनिव्हर्सल क्वांटिफायरला म्हणतात फॉर ऑल आणि एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायरला म्हणतात देअर एक्झिस्ट. याचं रीडिंग करायचंय तुम्ही फॉर ऑल आणि याला म्हणायचं देअर एक्झिस्ट. लक्षात घ्या, एवढे टॉपिक आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये करायचे आहेत आणि समजून घ्यायचे आहेत. आणि लक्षात घ्या, काही अडचणी असतील तुम्हाला तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच मला सांगा. पुन्हा मी त्या समजवण्याचा 100% प्रयत्न करेन. आणि जर तुम्हाला टॉपिक समजला असेल, आवडला असेल आणि तो आणखीन दुसऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत जर तुम्हाला पोचवायचा असेल,
तुम्हाला मदत करायची असेल तर आपल्या मॅथ्स अँड फिजिक्स एक्सपर्ट या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा मित्रांनो. धन्यवाद. पुन्हा भेटूया.